नमस्कार, जय शिवराय शेतकरी बांधवांनो. माझी शेती वारसा पूर्वजांचा सीतानारायण ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रमोद उत्तमराव मोरे आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आपली जी अंकुश पाटील तंत्रज्ञानानुसार जे आपण निविष्ठा तयार करत आहोत त्यामध्ये आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण 5 स्ट्रोक कसा द्यायचा याचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर तोच व्हिडिओ आज आपण मित्रांनो बनवत आहोत. तर 5 स्ट्रोक कसा द्यायचा, तर मित्रांनो त्याआधी आपण जो आपण झेंडूसाठी 5 स्ट्रोक देणार आहोत आज, तर त्या झेंडूची आजची कंडिशन आपण पाहून घेऊयात. तर मित्रांनो, आपला झेंडू आहे या अवस्थेत आहे, पाहू शकताय या कळ्या वगैरे. तर मित्रांनो, हा झेंडू आहे तो संपूर्णतः अंकुश पाटील तंत्रज्ञानानुसार जीवितद्रव्य खत तयार करतात त्यानुसार आपण इथपर्यंत आणलेला आहे. हा 45 दिवसाचा प्लॉट आहे मित्रांनो. रिॲलिटीमध्ये आज 45 दिवसानंतर याचा पहिला तोडा झाला पाहिजे होता, पण प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो. हे पाहू शकता, हे तळ आहे आपल्या शेतातलं. तर हा झेंडू एकदम तळ्याच्या कडेला होता आणि लागवड झाल्यानंतर थंडीचा बऱ्याच प्रमाणात तीव्रता होती थंडीची, त्यामुळं थोडीशी वाढ कमी झाली. आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा असा प्रॉब्लेम झाला की हुमणीचा प्रादुर्भाव झाला. तो हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं आपण जी झाडांची वाढ जी होती ती जागेवरच थांबली होती आणि ती कव्हर अप करायला थोडासा वेळ गेला आणि त्यात आपला एक 4-5 दिवसाचा गॅप जो झेंडू चालू व्हायला आहे तो गॅप पडला. तर मित्रांनो आज तर आता बऱ्यापैकी आपला कव्हर झालेला आहे झेंडू आणि आज आपण त्याला 5 स्ट्रोक देणार आहोत. मित्रांनो, 5 स्ट्रोक म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपलं कुठलंही पीक असेल तो फुलाच्या नंतर, आता झेंडू आहे तर झेंडूचं हे कळ्या आहेत, या कळ्याचं रूपांतर फुलात होतं. तर साधारणतः समजा तुमचा टोमॅटो असेल, वांगी असतील, ककडी असेल, खरबूज, टरबूज जी तर आहेत, तर त्यांचं ज्यावेळेस फळ तयार होतं, फळ तयार झाल्यानंतर त्याची जी वाढ असते वेगानं होण्यासाठी आपल्याला 5 स्ट्रोक द्यावा लागतो. तर 5 स्ट्रोकला दुसरा एक रासायनिक पर्याय असतो मित्रांनो, हायड्रोस्पीड. बरेच शेतकरी किंवा दुकानदार रेकमेंड करतात. तर त्या हायड्रोस्पीडपेक्षा 1 नंबर रिझल्ट आपल्याला ह्या 5 स्ट्रोकचा येणार आहे. तर त्या 5 स्ट्रोकमध्ये आपण काय काय घेणार आहोत ते या व्हिडिओमध्ये आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला इतर नोटिफिकेशन आपल्या मिळत राहतील. तर शेतकरी मित्रांनो, 5 स्ट्रोकची आज आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, 5 स्ट्रोक देण्याच्या अगोदर एक काळजी काय घ्यायची मित्रांनो आपल्याला, की 5 स्ट्रोक देण्याच्या अगोदर 4 दिवस पूर्णपणे पाणी बंद करायचं आहे आपल्याला. ज्या पिकाला आपल्याला 5 स्ट्रोक करायचा आहे तर 4 ते 5 दिवस झाडावर ताण द्यायचा पाण्याचा, बिलकुल पाण्याचा एक थेंब सोडायचा नाही. त्यानंतर 5व्या दिवशी आपल्याला एखादं बुरशीनाशक ड्रिपद्वारे सोडायचं आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला 5 स्ट्रोक द्यायचा आहे. तर 5 स्ट्रोक म्हणजे काय, तर मित्रांनो, ह्या ज्या अंकुश पाटील सर यांच्या तंत्रज्ञानातून आपण निविष्ठा तयार केलेल्या आहेत. तर मित्रांनो, हा आहे ऑर्गॅनिक कार्बन, त्यानंतर ह्युमिक ॲसिड, त्यानंतर सीवीड, समुद्री शेवाळापासून जे आपण खत तयार करतो ती सीवीड, आणि हे आहे फुलविक ॲसिड. तर या फुलविक ॲसिड आणि त्यानंतर 05234, तर याचं कॉम्बिनेशन आपल्याला द्यायचं आहे. तर त्याचं प्रमाण मित्रांनो सांगतो तुम्हाला. त्याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे, एकरी 5 लिटर 05234 घ्यायचं आहे. ह्युमिक ॲसिड आपल्याला घ्यायचं आहे 1 लिटर ह्युमिक ॲसिड. फुलविक ॲसिड आपल्याला 500 ml घ्यायचं आहे. त्यानंतर सीवीड आपल्याला 500 ml घ्यायचं आहे आणि ऑर्गॅनिक कार्बन जो आहे तो 2 लिटर. या प्रकारे आपल्याला हे कॉम्बिनेशन तयार करायचं आहे. तर मित्रांनो, हा 200 लिटरचा ड्रम आहे आपला. 200 लिटरच्या ड्रममध्ये आपल्याला 190 लिटर पाणी घ्यायचं आहे. तर मित्रांनो, 5 स्ट्रोक तयार करण्यासाठी आपण पहिल्यांदा
ते अंकुश पाटील सर यांच्या तंत्रज्ञानानुसार तयार केलेलं आपल्याला 05234 हे 5 लिटर टाकायचं आहे. तर मित्रांनो एकरी प्रमाण आहे, तर त्या हिशोबानं तुम्हाला ही माहिती देत आहे. आता आपण हे 5 लिटर 05234 घेतलेलं आहे. 05234 बॅरलमध्ये टाकल्यानंतर ते पूर्ण हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला घ्यायचे आहे ह्युमिक ॲसिड. ह्युमिक ॲसिड आपल्याला घ्यायचं आहे 1 लिटर. 1 लिटरची बॉटल आपण कट केलेली आहे मापासाठी. ह्युमिक ॲसिड टाकल्यानंतर हे पण द्रावण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो आपण घेणार आहोत फुलविक ॲसिड 500 ml. त्यानंतर मित्रांनो आपण घेणार आहोत सीवीड. सीवीड पण आपल्याला 500 ml घ्यायचे. तर आपण हे 500 ml सीवीड टाकले. एकदा हे हलवून घेऊया. तर मित्रांनो आपले 4 निविष्ठा मिक्स करून झाल्यात. तर आता आपण शेवटी घेणार आहोत कार्बन. कार्बन आपल्याला घ्यायचं आहे 2 लिटर. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा 5 स्ट्रोक तयार केलेला आहे. त्याला चांगलं ढवळून घेऊयात. तर मित्रांनो या निविष्ठा कशा तयार करायच्या हे आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तर या जेवढे निविष्ठा आहेत त्याचा पूर्ण व्हिडिओ आपण यूट्यूबवर टाकलेला आहे, तो व्हिडिओ पहा. तर मित्रांनो 05234 मुळे काय होणार आहे, ज्या आपल्या कळ्या आलेल्या आहेत ती कळ्या फुगण्यासाठी मदत होणार आहे. त्यानंतर ह्युमिक ॲसिडमुळे काय होणार आहे की पांढऱ्या मुळांची वाढ जी आहे ती आपली जलद गतीने होणार आहे. त्यानंतर फोलिक ॲसिडमुळे काय होणार आहे की वाढलेल्या मुळांचं जे अपटेक करायची क्षमता असते, जी विद्राव्य खत असतील, जमिनीतील NPK असतील किंवा इतर घटक असतील, ते अपटेक करायची क्षमता वाढणार आहे. सीवीडमुळं आपल्या झाडांचा जो काळोखी आहे, झाडांना येणारी काळोखी, ती काळोखी वाढण्यास आणि जे आपलं फुलं येणार आहे ते फुलाची क्वालिटी वाढण्यास मदत होणार आहे. आणि कार्बन, ऑर्गॅनिक कार्बनमुळं काय होणार आहे की जमिनीची जी जमिनीतला जो कार्बन सेंद्रिय कर्ब जो कमी झालेला आहे तो वाढण्यास मदत होणार आहे. तर या प्रकारे आपण हा 5 स्ट्रोक देऊ शकतो. तर 5 स्ट्रोक देताना मित्रांनो प्रमाण जे आहे ते सांगितल्या प्रमाणात द्या, अतिप्रमाण करू नका. कारण विषय काय आहे की ज्या निविष्ठा आहेत त्यात पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं प्रमाण त्यानंतर जास्त होऊन थोडासा पिकांना अपकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे मी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्याच प्रमाणात आपण
हा 5 स्ट्रोक द्यायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही सिंगल विद्राव्य खतासोबत काही निविष्ठा सोडताय त्यावेळेस तुम्ही ह्युमिक ॲसिड 1 लिटरच्या ऐवजी 2 लिटर सोडू शकता, फुलविक ॲसिड 500 ml च्या ऐवजी 1 लिटर सोडू शकता किंवा सीवीड 500 ml च्या ऐवजी 1 लिटर पण सोडू शकता. पण कधी तर जे त्यावेळेस सिंगल असताना असं 5 स्ट्रोकमध्ये मी जे प्रमाण सांगितले त्या प्रमाणातच आपल्याला वापर करायचा आहे. तर मित्रांनो आता आपण हा पंप जोडलेला आहे. तर आता आपण मिश्रण पंपात भरूयात. मित्रांनो आता आपण पंप चालू करूया. तर मित्रांनो आता आपलं मिश्रण जे आहे ते ड्रिपनं देण्यास सुरुवात झाली. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 5 स्ट्रोक देऊ शकतो. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि आपले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो शेअर करा. कारण ही शेतकऱ्यांची चळवळ जी आहे, शेतकरी समृद्ध, आपल्याला एकट्याला समृद्ध व्हायचं नाही, आपल्या सर्व शेतकरी बांधवांना समृद्ध करायचं आहे. त्यासाठीच विज्ञान संत श्री अंकुश पटेल सर यांची तळमळ आपल्याला दिसून येते. तर त्यात थोडासा खरीचा वाटा म्हणून हे आपल्या चॅनलवर पण व्हिडिओ अपलोड केले जातात. जय शिवराय मित्रांनो. लवकरच शिवजयंती येत आहे, तर शिवजयंतीच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा.